त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. एखाद्या मुलीच्या मागे जाणं म्हणजे पाठलाग नाही असं न्यायालयानं म्हटलेलं आहे. तर मुलीचा सतत पाठलाग करणं हा कायदेशीर गुन्हा असल्याचंही न्यायालयानं म्हटलेलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं ही टिप्पणी केलेली आहे. एखाद्या मुलीचा एकदाच पाठलाग करणं हा पोक्सो अंतर्गत गुन्हा मानता येत नाही अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं केली आहे. तर पीडितेचा पाठलाग केल्याचं एकच उदाहरण असेल तर ते गुन्हा ठरवण्यासाठी पुरेसं नाही. गुन्हा सिद्ध करण्यासाठी फिर्यादी पक्षानं आरोपींनी अनेकदा किंवा सतत पाठलाग केला असं सिद्ध करणं आवश्यक आहे असंही न्यायालयानं निर्णय देताना स्पष्ट केलेला आहे. एखादा मुलगा हा एखाद्या मुलीचा किंवा एखादा जो पुरुष आहे तो एखाद्या स्त्रीचा पाठलाग करत असेल, एकदाच फक्त पाठलाग करत असेल तर त्याला गुन्हा मानता येणार नाही. पण तो सतत पाठलाग करतोय याचा पुरावा जर त्या पक्षानं फिर्यादी पक्षानं सादर केला तर तो गुन्हा मानता येईल अशी महत्त्वाची टिप्पणी न्यायालयानं केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.